नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, खाई त्याला खवखवे म्हणतात, असं आपल्याकडे एक म्हण आहे. आणि ज्या प्रकारे जयकुमार गोरे यांना घेरण्याचा प्रयत्न झाला, त्याला उत्तर देताना देवेंद्र फडणवीसांनी फक्त विधानसभेत भाषण करतानाच गोरे यांचं समर्थन केलं नाही, बचाव मांडला नाही, तर उलट त्यांच्या विरोधात दंड थोपटलेल्यांना सणसणीत उत्तर देऊन त्यांची नावं पण जाहीर केली. अगदी सुप्रियाताई सुळे आणि रोहित पवार हे पवार साहेबांच्या पक्षातले आणि परिवारातले लोक यामागे कसं कारस्थान केल्यासारखं काम करत आहेत आणि त्यांची योग्य ती चौकशी होईल हे पण जेव्हा फडणवीस सांगून टाकतात, तेव्हा मामला गंभीर असतो हे लक्षात घेतलं पाहिजे. कारण फडणवीस जेव्हा उभे राहतात तेव्हा ते हलक्यात घेण्यासारखा विषय नसतो, हे पहिलं त्यांच्या सगळ्या विरोधकांनी लक्षात घ्यावं. फडणवीसांना गोत्यात आणायचं असेल तर तुम्हाला भरभक्कम आणि सज्जड पुरावे घेऊन मैदानात यावं लागतं. काहीतरी उगाच वर्तमानपत्रात आलेल्या बातम्या किंवा कोणाचं तरी बोलणं चालणं ऐकणं कुजबूज याच्या आधारावर फडणवीसांना तुम्ही गोत्यात आणू शकत नाही, हे पहिलं लक्षात घ्या. एक गोष्ट साधी सरळ असते. युद्ध असो किंवा क्रिकेटचा सामना असो, त्यामध्ये आपल्या शत्रूला डोळा ठरवलात तर तुम्ही त्याला हरवण्याची गोष्ट सोडा, तुम्ही त्याच्याशी लढू पण शकत नसता. आणि गेल्या 10 वर्षात मुख्यमंत्री झाल्यापासून उपमुख्यमंत्री असताना आणि परत मुख्यमंत्री झाल्यावर फडणवीसांनी आपली ही क्षमता वारंवार दाखवून दिलेली. आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये शरद पवारांची जी ख्याती होती, शरद पवार कोणाची तरी अशी गोची करून टाकतात आणि अशी गुगली टाकतात वगैरे वगैरे वगैरे. त्या शरद पवारांना एका मागून एक गुगलीच नव्हे, यॉर्कर वगैरे म्हणाल ते चेंडू टाकून प्रत्येक वेळेला सराईतपणे फडणवीसांनी खुद्द पवारांची दांडी उडवली आहे. बाकी त्यांच्या टीम मधले उद्धव ठाकरे वगैरे सोडून द्या, संजय राऊत वगैरे. आणि त्यामुळे जयकुमार गोरे यांच्या यांना पुढे करून फडणवीसांना टार्गेट करण्याचा जो खेळ चाललेला होता, त्यामध्ये थेट पवार परिवारातल्या दोघांना आणून फडणवीसांनी गुंतवलं, तेव्हा त्याचं गांभीर्य आपण समजून घेतलं पाहिजे सगळ्यांनी. फक्त पवार परिवार किंवा पवार गटातले नेते, काय ते शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, तुतारीवाले नेते यांच्यापुरता हा विषय मर्यादित नाही. जे जे कोणी फडणवीसांच्या विरुद्ध डावपेच आणि कारस्थानं करायला बघतात, त्यांनी पहिली गोष्ट लक्षात ठेवायची की फडणवीस या नावातच बरंच काही सामावलेलं आहे. आणि म्हणून ज्या प्रकारे गोरे यांना अडकवण्याचा आणि गोवण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा गोरेंना, जयकुमार गोरेंना लगाम लावून खुद्द फडणवीस विधानसभेच्या पटलावर जेव्हा काही बोलतात, तेव्हा त्याचं गांभीर्य प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे. विसरता कामा नये. 3 पक्ष सत्तेत बसले होते, प्रचंड बहुमत होतं महाविकास आघाडीला. आणि अशा वेळेला आता तोंडाशी आलेलं मुख्यमंत्रीपद हिरावून येणाऱ्यांच्या विरुद्ध 105 आमदार घेऊन विरोधी नेते पदावर बसलेला फडणवीस सारखा माणूस एक हाती लढत होता, एक हाती लढत होता. शेपूट घालून पळाला नाही आणि लपून सुद्धा बसला नाही. आणि शेवटी तर त्यांनी इतकं सांगितलं, अगदी पवारांना सुद्धा ठणकावून सांगितलं, तुमच्या नाकाखालून पक्ष आणि आमदार घेऊन गेलो, तुम्ही काय करू शकला. असं पवारांना पॉइंट ब्लँक बोलण्याची हिंमत असलेल्या माणसाची जेव्हा तुम्ही 2 हात करायला उतरता, तेव्हा एक सेकंद गाफील राहून चालत नाही. आणि थिल्लरपणाने, छछोरपणाने टीव्हीच्या माध्यमातून किंवा कॅमेऱ्याच्या माध्यमातून फडणवीसांबरोबर लढता येणार नाही,
आठवतं तो पेन ड्राईव्ह घेऊन आलेले? आठवतं मनसुख हिरेंच्या प्रकरणात काय झालं? आठवतं त्या मुकेश अंबानीच्या घराजवळ स्फोटक ठेवली होती, त्यामध्ये ज्या प्रकारे सचिन वाझेला गोवण्यात आला, आणि पाठोपाठ परमबीर सारखा मुंबई पोलीस आयुक्त गोत्यात आणला. त्या माणसाचं नाव देवेंद्र फडणवीस आहे. आणि एकाच वेळेला अनिल देशमुख, उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सत्ताधाऱ्यांच्या हातात असलेली पोलीस यंत्रणा, प्रशासन, सत्ता, या सगळ्यांची झुंजत झुंजत ज्या माणसाने अख्खाच्या अख्खा डाव परतून लावला, त्याच्याशी लढणं म्हणजे जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद बदलणं आणि काहीतरी कुरापत करणं इतकं सोपं नाहीये. पण म्हणतात ना, खुमखुमी असली की माणूस तोंडघशी पडायला स्वतः धावत सुटतो. आणि पवार परिवार किंवा शरद पवार यांच्या सोबत आत्ता राहिलेला परिवार आणि त्यांचा तुतारीवाला पक्ष, याची अवस्था तशी झालेली आहे. त्यांना कळत नाहीये फडणवीसांना रोखायचं तर आहे, पण कसं रोखायचं? आणि म्हणून मग असं जयकुमार गोरे वगैरे कोणाला तरी टार्गेट करायचा प्रयत्न होतो. आणि या संदर्भात काल परवा जेव्हा विधानसभेमध्ये फडणवीसांनी थेट सुप्रिया सुळे, ते कोणतरी घारगे का देशमुख आणि रोहित पवार यांची सुद्धा एक प्रचंडच्या प्रचंड नावांची यादी वाचली आणि कारस्थानाचा आरोप केला. त्यातले काही लोक अटकेत सुद्धा आहेत, त्याविषयीचा तपशील सांगितला, त्याविषयी पुरावे गोळा कसे केले, किंबहुना सापळा लावून त्या लोकांना कसं अडकवलं, हे जेव्हा फडणवीस सांगतात, तेव्हा मला वाटतं रोहित पवार सारख्या नवख्या पोराचं सोडून द्या, पण सुप्रियाताईंनी थोडं सावध व्हायला पाहिजे. त्या सुप्रियाताई बेळातून बाहेर आल्यासारख्या धावत धावत ज्या काय बोलल्या, ते ऐकून मला धक्का बसला. की 2-3दा कुठल्या तरी संस्थेकडून संसदपटू म्हणून पुरस्कार मिळवलेल्या सुप्रियाताई राजकारणात मॅच्युअर झाले असतील अशी माझी अपेक्षा होती. नुसतं हसून, ओशाळवणं हसून काहीतरी बोललं म्हणजे आपण बाजी मारली, या भ्रमातून सुप्रियाताई बाहेर पडा, बाहेर पडा त्यातून. नाहीतर अधिकाधिक तुम्ही गाळात जाल. हे मी एवढ्यासाठी सांगतोय की फडणवीसांनी गोरे प्रकरणात जो आरोप केला, त्याचा अर्थ समजून घेतला असं सुप्रियाताई, तर अधिक सावधपणे तुम्हाला पुढची पावलं टाकता येतील. केवळ फडणवीसांनी तुमचं नाव घेतलं तर त्याचा साधा सरळ अर्थ तुम्हाला डिवचणं असा होता. तुमच्यावर थेट आरोपपत्र नाहीये. अजूनही त्या विषयामध्ये कोणाला अटक झाली ते बाजूला ठेवा, त्यामध्ये रोहित पवार किंवा सुप्रियाताई यांना पोलिसांकडून साधं समन्स सुद्धा आलेलं नाही. पण तरीही फडणवीस तुमचं नाव घेतात, रोहित पवारांचं नाव घेतात, तेव्हा त्याला डिवचणं म्हणतात. की तुम्ही पुढची चूक करा की तुम्ही अडकला. डिवचणं म्हणजे काय असतं? तो आपण त्या युट्यूबवर तुम्ही बघाल की त्या खाडीतले किंवा कुठे बेळात लपून बसलेले खेकडे बाहेर काढण्यासाठी काय करतात? एक काडी घेतात किंवा कुठची तरी एखादी झुडपाची फांदी घेतात आणि त्या बेळामध्ये वरखाली करत राहतात. आणि तो डिवचला गेलेला खेकडा जेव्हा ते पकडायला पकडायला सरकत बाहेर येतो, तेव्हा त्याच्यावर झडप घालतात. फडणवीसांनी विधानसभेत बोलताना रोहित पवार आणि सुप्रियाताई यांची थेट नावं घेतली. त्याचा एक अर्थ समजून घ्या की विधानसभेत जे बोललं जातं त्याच्यावर कुठल्याही कोर्टात जाता येत नाही. हे आपलं जे सुरक्षा कवच आहे ते फडणवीसांनी राखून ठेवलं. की जो आरोप केलाय, जिथे सुप्रियाताई किंवा रोहित पवार यांचं नाव घेतलं त्याविषयी त्यांना कोर्टात दाद मागता येणार नाही, हे सुरक्षा कवच फडणवीसांनी वापरलेलं आहे. पण त्याची बातमी आली आणि बातमी आल्यानंतर 10 लोक सुप्रियाताईंना उलट सुलट प्रश्न विचारायला लागले. त्या सुप्रियाताई डिवचल्या जाणार आणि त्या चूक करणार हीच मुळात फडणवीसांची अपेक्षा होती. आणि मला धक्का त्या गोष्टीसाठी वाटला
की सुप्रियाताईंनी दिवसलं गेल्यानंतर तावातावाने बिळाच्या बाहेर आल्यासारखं जो काय खुलासा करण्याचा प्रयत्न केला, त्याचा एक व्हिडिओ मी बघितला. रात्रीची वेळ असावी, कारण कॅमेराच्या प्रकाशात दिवसाचा प्रकाश दिसत नव्हता. अशा वेळेला एक नवशिक्या किंवा अशा तरुण वकिलाला घेऊन सुप्रियाताई पत्रकारांसमोर आल्या आणि काय काय आपण माहिती काढली, तुषार खरात किंवा आणखीन कोण असतील पकडलेले, किंवा त्यांच्याशी आपले फोन अमुक तमुक, त्यांच्याशी आपण का बोललो याचा खुलासा सुप्रियाताईंनी जो प्रयत्न खुलासा करण्याचा प्रयत्न सुप्रियाताईंनी केला, त्याची खरोखरच गरज होती का? काही वेळेला मौन धारण करणं हे सगळ्यात मोठं स्वार्थ असतो, सगळ्यात मोठी सुरक्षा असते. आपण कुठे बोललो नाही. आता ते बघा ना, आदित्य ठाकरे यांनी दिशा साली यांच्या मृत्यूच्या वेळेला आपण आजोबांच्या अत्यवस्थे असलेल्या इस्पितळात होतो किंवा मृत्यूच्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये होतो असं सांगून जी घोडचूक केली, त्याची गरज नव्हती. नेमकं तेच इथे आहे. तुमचं नाव विधानसभेत घेतलंय, चौकशी होईल म्हणून सांगितलंय, पण अजूनही तुम्हाला प्रशासकीय पोलीस यंत्रणेकडून कुठलाही निरोप, समन्स, नोटीस आलेली नाही. अशा वेळेला धावत धावत जाऊन सुप्रियाताई पत्रकारांना बोलवतात आणि आपल्याला ही माहिती त्या महिलेची किंवा जयकुमार गोरे यांच्या केसची माहिती कुठे मिळाली, ती पब्लिक डोमेनमध्ये कशी आहे, वगैरे वगैरे सांगण्याची घाई सुप्रियाताईंनी करण्याची गरज होती का? उलट सुप्रियाताई म्हणू शकत होत्या की मुख्यमंत्र्यांनी, म्हणजेच देवेंद्र फडणवीसांनी आपल्याविषयी किंवा रोहित पवार विषयी जे काय वक्तव्य विधिमंडळात केलेलं आहे, ज्याला कोर्टात आव्हान देता येत नाही, ते वक्तव्य जाहीररित्या बाहेर करावं, पब्लिकली करावं, असं आव्हान सुप्रियाताई देऊ शकत होत्या. विधिमंडळात कोणी काही बोलला तरी त्याच्याविरुद्ध कोर्टात जाता येत नाही. हा जो विशेष हक्क आहे, त्याचा आडोसा मुख्यमंत्री फडणवीस का घेतात असा सवाल करून सुप्रियाताईंनी त्या विषयात आपलं मत मांडलं असतं आणि उलट देवेंद्र फडणवीसांना आव्हान दिलं असतं की या मैदानात पब्लिकली माझ्यावर आरोप करा, तरीही चाललं असतं. पण ते न करता विधिमंडळातले आरोप आपल्या अंगाला चिकटलेत म्हणून ते झुरळासारखा झटकण्याचा जो प्रयत्न सुप्रियाताईंनी केला, तो अतिशय केविलवाणा होता. हे पब्लिक डोमेन मध्ये आहे आणि ते नेहमीसारखं काय ते ओशाळवाणं हसून दाखवायचं, त्याची गरज होती का? कारण सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की हे प्रकरण पब्लिक डोमेन मध्ये आहे, ते सुद्धा 6-7 वर्षापासून पब्लिक डोमेन मध्ये आहे. मग आजपर्यंत तुम्ही झोपा का काढत होता? 2017चा विषय आहे. 2019 आणि 2024 अशा दोन लोकसभा, दोन विधानसभा निवडणुका होऊन गेल्या आणि त्यामध्ये जयकुमार गोरे हा फॅक्टर होता. मग त्यावेळेला तुम्ही गप्प का होतात? का होतात हा प्रश्न येतो. आणि म्हणून मग ह्या सगळ्या उचापती करण्याची सुप्रियाताईंना गरज होती का, असा मला प्रश्न पडतो. आणि मग वाटतं की सुप्रियाताई घाबरल्यात का? आपलं नाव गोवलं की न. आजपर्यंत पवार परिवाराविषयी एक गोष्ट सांगावी लागेल. भले त्या पार्थ पवार किंवा अजितदादा, रोहित दादा यांच्या कंपन्या वगैरेच्या कार्यालयावर ईडीच्या वगैरे धाडी पडल्या असेल, पण थेट अशा स्वरूपाचा, ज्याला फौजदारी गुन्हा म्हटला जातो, अशा स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये कट कारस्थान वगैरे म्हणून पवार परिवारातल्या कोणावरही थेट ठपका ठेवला गेलेला नाही. गोरा खैरनार वगैरे यांनी हवेत खूप बार काढलेले, पण पवार साहेब कधी कुठे अडकले नाही. आणि ज्या वेळेला असे विषय निघतात, असे आरोप होतात, त्यावेळेला त्यापासून पवार साहेब अलिप्त राहिलेत. आपल्या पित्याकडून सुप्रियाताईंनी कमीत कमी एवढी गोष्ट शिकायला पाहिजे होती की देवेंद्र फडणवीस यांनी या विषयात गौप्यस्फोट करताना मंच कुठला निवडलाय तो बघितला असता तर आपण संसदपटू आहोत की नाही, हा प्रश्न सुप्रियाताईंना पडला असता. ज्या वेळेला कायदे मंडळात, विधिमंडळात
बोललं जातं त्याला कायदेशीर मर्यादा लागू होत नाही, आणि ती मर्यादा जर देवेंद्र फडणवीसांनी वापरली असेल तर आपण इतक्या उतावळेपणाने बिळातून बाहेर येण्याची गरज नाही हे सुप्रियाताईंच्या लक्षात आलं असतं. प्रश्न असा आहे की इतका उतावळेपणा हा सुप्रियाताईंनी का केलाय? तुषार खरात मग तो पत्रकार आहे, त्याने आम्हाला पाठवलं तर त्यांना पाठवलं तर वगैरे 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 सारवासारव जी आहे, हा विषय सारवासारवीचा जो विषय आहे तो त्या महिलेविषयी असेल तर मग 6-7 वर्ष तुम्ही गप्प का होतात हा प्रश्न येतो. याचं कारण हा विषय बारामतीच्या जवळचा आहे. बारामती लगतचा जो लोकसभा मतदारसंघ माढा आहे, तिथून तुमचे वडील लोकसभेला उभे होते 2009 मध्ये का 2004, आठवत नाही, 2009 मधली गोष्ट आहे. अशा वेळेला सुप्रियाताई ज्या गतीने बाहेर येतात आणि सफाई द्यायला लागतात, तर प्रश्न असा पडतो की हा 6-7 वर्ष जुना विषय त्यांना उकरून काढण्याची हौस का वाटते? आणि रोहित पवार जेव्हा आमदार सुद्धा नव्हते त्या कालखंडातला हा विषय अचानक रोहित पवार यांना आज महत्वाचा का वाटू लागतो? तिथे कारस्थान हा विषय सुरू होतो. आपण त्यात होतो, ज्यांना अटक झाली आहे त्यांच्याशी संबंधित आपला काही ना काही बोलाचाली देवाणघेवाण झालेली आहे, याची कबुली यातून दिली गेली. रोहित पवार यांचंही ठीक आहे, ते विधिमंडळात बोलले, पण सुप्रियाताई पब्लिकली जेव्हा हा खुलासा द्यायला येतात, अरे निदान कोणतरी जाणकार वकील सोबत घ्या. त्या वकिलाला कुठले कागद दाखवायचे ते कळत नव्हतं, कुठला युक्तिवाद दाखवायचा, कुठला मुद्दा आणि कुठला पॉइंट दाखवायचा तो सांगता येत नव्हता. त्याच्या हातातले कागद ओढून सुप्रियाताईंना परत परत स्वतःच सगळं सांगायला लागत होतं. मग वकील आणण्याची तरी गरज काय होती? सुप्रियाताईंचा तो व्हिडिओ जो आहे, या संबंधित आरोप, विधिमंडळातल्या आरोपानंतरचा जो व्हिडिओ आहे, तो बारकाईने बघितला तर एक लक्षात येतो की सुप्रियाताई गडबडून गेलेले, गडबडून गेले. त्यामुळे वकिलांना सोबत कायद्याची भाषा तो सांगेल, पण त्याला कायद्याची भाषा कळत नाहीये. त्याला कायद्याच्या मुद्द्यानुसार आणि कलमानुसार तो खुलासा करता येत नाहीये. तो खुलासा त्याही व्हिडिओमध्ये सुप्रियाताईंना करावा लागतोय. आणि म्हणून मग विषय मुद्दा असा येतो की सुप्रियाताई आपण कोणाशी लढतोय हे विसरून गेले. ओशाळवाणेपणाने शेमड्या पत्रकारांसमोर बोलणं वेगळं असतं, आणि फडणवीस यांच्यासारख्या कोवळ्या वयातल्या एका मुरब्बी राजकारणाशी दोन हात करणं वेगळं असतं. जो आपल्या पित्यासारख्या 40 वर्षाच्या जुन्या पहलवानाला भारी पडलेला आहे, त्याच्याशी टक्कर घ्यायला सुप्रियाताई निघाल्यात, तर निदान उतावळेपणा त्यांनी करू नये एवढाच त्यांना सल्ला द्यावासा वाटतो. या सगळ्या विषयात फडणवीसांनी विधिमंडळामध्ये जो खुलासा या प्रकारात केलाय, त्या बाबतीत मला असं वाटतं की या सगळ्या प्रकरणामध्ये सुप्रियाताईंनी इतका उतावळेपणाने खुलासा करण्याची गरज नव्हती. नव्हती. उलट फडणवीसांना चॅलेंज दिलं पाहिजे होतं की जे विधिमंडळात बोलताय ते बाहेर खुलेआम बोलून दाखवा. पवार परिवार, रोहित पवार, सुप्रिया सुळे इत्यादिकांवर कारस्थानाचा आरोप जेव्हा मुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस करतात, तेव्हा त्यांना उलट आव्हान दाखवलं असतं, आव्हान दिलं असतं, खुलेआम सांगा, पब्लिकली सांगा, तर तुमची बाजू झाकली राहिली असते. पण एक प्रकारे आपण त्याच्यात किती गुंतलोय याचाच तपशील सुप्रियाताई देत गेल्या. हो, तुषार पवार बरोबर देवाणघेवाण झाली, फोनवर बोलणं झालं, त्याने आपल्याला व्हिडिओ पाठवले वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे जे देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सांगितलं त्याला दुजोरा देण्यासाठी सुप्रियाताईंनी पत्रकार परिषद घेतली. त्याला खुलासा म्हणायचा की दुजोरा म्हणायचा हा प्रश्न आहे. कशासाठी, कुठल्या हेतूने, हा सगळा मुद्दा बाजूला ठेवा. पण जे जे काही फडणवीसांनी सांगितलं की हे कारस्थान तुम्ही शिजवलं असं बोललेलं नाही, त्या प्रकरणामध्ये ही नावं आहेत एवढंच फडणवीसांनी सांगितलं होतं. पण आहेत की नाही याचा खुलासा
खुद्द सुप्रियाताई करतात, तेव्हा त्या किती घाबरलेल्या आणि भेदरलेल्या आहेत याचीच साक्ष देतात. काय गंमत आहे बघा. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की आपण कोणाशी लढतोय, कोणाशी दोन हात करतोय, याचं पहिलं भान ठेवलं पाहिजे. त्याचं भान ठेवलं नाही की तुमचा बाबर आझम होतो. बाबर आझम होतो, दुसरं काय होत नाही. आज त्याच बाबर आझमला पाकिस्तानच्या क्रिकेटचा जो कर्णधार आहे त्याची छितू त्याच्याच देशात होते. क्रिकेटचे पाकिस्तानी शौकीनच उठता बसता त्या बाबर आझमच्या नावाने शंख करत असतात. त्यातूनही सुप्रियाताई, रोहित पवार यासारख्या लोकांनी शिकलं पाहिजे. कमीत कमी बोलावं, अनावश्यक तर बोलूच नाही. आणि आपल्यावर विधिमंडळात झालेल्या आरोपाला जाहीरपणे कबुली देण्यातून आपण गोत्यात येतो, एवढं तरी समजून घ्या. मी फडणवीसांचा समर्थक आहे, कधी लपवलेलं नाही. पण फडणवीसांची चलाखी मला जाणायला लागते समोर. सुप्रियाताईंनी स्वतःचा बचाव कसं मांडावा हे त्यांच्यावर टीका करताना मला सांगायला लागतं. यासारखी मित्रांनो पवार परिवारातल्या पुढच्या पिढीची दुसरी नामुष्की असू शकत नाही. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.